आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। दीपक डंबाळे गोदावरी श्री 2025 चा विजेता, तर अजय निषादला बेस्ट पोजरचा किताब। विश्व हिंदू सेनेच्या वतीनं आयोजित गोदा महोत्सवाअंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेत जेलरोडच्या दीपक डंबाळे याने गोदावरी श्री 2025 चा मान पटकावलाय, तर अजय निषाद याने बेस्ट पोजर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय। सद्गुरुनगर येथील श्रीराम भूमी श्री हनुमान मंदिर पटांगणावर ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या पुढाकारानं या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्घाटन व गोदावरी जलपूजन भाजपा मंडल अध्यक्ष भगवान काकड, रामहरी सम्मेराव, दीपक आरोटे, सतीश घैसास, दत्ता पाटील, रवींद्र जोशी, भीमराव कडलग, ॲडव्होकेट विशाल जाधव आणि नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं। या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 102 हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। स्पर्धेचे पंच म्हणून गोपाळ गायकवाड, श्रीराम जाधव, अमोल जाधव, सुबोध जगताप, अनंत कदम यांनी जबाबदारी पार पाडली। तसेच स्टॅटिस्टिशियन प्रोफेसर दिग्विजय गायकवाड, स्टेज मार्शल रामदास पोमनार, चेतन धसेच, इंद्रजित संकेत चौधरी यांनी व्यवस्थापन पाहिलं। पेपरवर्कची जबाबदारी निखिल शाह व नितीन सांगळे यांनी पार पडली। विशेष म्हणजे स्पर्धेचं सूत्रसंचालन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हिमांशु गायकवाड यांनी उत्कृष्टपणे पार पाडलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोदावरी महोत्सवाचे आयोजक ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शरीर सौष्ठव क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे। विजेत्यांना भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मोठा आत्मविश्वास मिळाला आहे। भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू सेना यांच्या वतीने गोदावरी महोत्सव हा आपल्या नाशिक शहरात चालू आहे। 2 तारखेपासून याचं उद्घाटन मान्य आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते झालं व त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचा शुभारंभ तिथून झालेला आहे। त्याचबरोबर फुटबॉल मॅचेस असतील, क्रिकेट मॅचेस असतील, व्हॉलीबॉल मॅचेस असतील, या मॅचेसही झाल्या। आज सद्गुरुनगर येथे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होती, कॉम्पिटिशन होती। त्यामध्ये गोपाळ गायकवाड सर यांनी पूर्ण जिल्हास्तरीय हे नियोजन घडून आणलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी मिळून खूप चांगलं काम केलं। दीपकजी डंबाळे हे पहिले गोदावरी श्री झाले। मी सर्वांचे जे कोणी कॉम्पिटिशन मध्ये आले त्यांचा धन्यवाद मानतो आणि जे विजेते ठरले त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर गोदावरी श्री ठरलेले दीपकजी डंबाळे यांचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद। गोदावरी महोत्सव अंतर्गत महेंद्र अण्णा शिंदे यांनी आज सद्गुरुनगर पाईपलाईन रोड सातपूर या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा गोदावरी श्री या अति भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 100हून अधिक बॉडी बिल्डरने सहभाग घेतला आणि त्यातून आजचा विजेता हा अनुभवी असा दीपक डंबाळे याने किताबावर आपलं नाव कोरलेलं आहे। गोदावरी श्री 2025 आजचा विजेता हा ठरलेला आहे आणि त्याचप्रमाणे मेन्स फिजिक्स विजेता हा ऋतिक गाडेकर हा ठरलेला आहे। बेस्ट पोजर हा अजय निषाद यांनी पटकावलेला आहे। मी महेंद्र अण्णा शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल धन्यवाद। नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग मोठे नाही सर नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग गोपाळ गायकवाड सर, महेंद्र अण्णा यांनी या वर्षी पहिली बार गोदावरी श्री ही जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा भरवली आहे। त्याच्यामध्ये मी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विन झालो आहे। गोपाळ गायकवाड सरांनी जसं मला मार्गदर्शन करत गेले तसं मी इंटरनॅशनल, नॅशनल, राज्यस्तरीय स्पर्धा पण करत आहे। यावर्षी माझी महाराष्ट्र श्रीला निवड सुद्धा झालेली आहे। महाराष्ट्र श्रीला मी नक्कीच यावेळेस सुवर्ण पदकाची कामगिरी करणार आणि नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंगचं नाव मोठं करणार। धन्यवाद। स्विमिंग स्पर्धा असतील, होम मिनिस्टर असतील, महिलांसाठी असतील, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा विविध स्पर्धा या तरुणांना ऊर्जा देणाऱ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। बांधवांनो, आपण नाशिक शहरामध्ये बघतोय की अनेक लोक कार्यक्रम राबवतात, परंतु एखादा कार्यक्रम घेऊन ते शांत बसतात। परंतु अण्णांनी गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने उपक्रम राबवतात। कोणत्याही प्रकारचं
कोणाकडून डोनेशन न घेता स्वतःच्या स्वकर्तृत्वाने आणि स्वतःची कोर कमिटी तयार करून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या परिसरामध्ये राबवण्याचं काम आहे. जसं अरुण काळेंनी सांगितलं की आपलं भाग्य आहे की आपण अशा एक उमद्या नेत्याच्या कार्यक्रमाला पण हजर झालोय. आपण सर्वांना हा कार्यक्रम बघायला संधी मिळते. येणाऱ्या काळामध्ये महेंद्रनाथ शिंदे एक चांगल्या पद्धतीनं या समाजाला या शहराला ते नेतृत्व देतील आणि त्यांच्या मनातल्या संकल्पना या ठिकाणी आपल्या तरुणांसाठी असतील, समाजासाठी असतील, जनतेसाठी असतील, शहरासाठी असतील ते निश्चितच राबवतील. मी त्यांच्या या सर्व कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पार्टीचे या ठिकाणी प्रदेशाचे नेते आमचे आदरणीय संजयराव साहेब, त्याचप्रमाणे या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरंच अण्णांच्या माध्यमातून गोदावरी महोत्सव हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा चालू आहे की मोठमोठे नेते या भागात होऊन गेले, परंतु असा महोत्सव कधी कोणी केला नाही. या महोत्सवाची सुरुवात या अंतराने भव्य दिव्य होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी अण्णांच्या पाठीशी राहायचं आहे आणि त्यांना असे मोठे कार्यक्रम द्यायसाठी आपला सपोर्ट करायचा आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. दादांनी जो कार्यक्रम ठेवला होता 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्त, त्या दिवशी मी काही कारणास्तव हजेरी लावू शकले नाही. तर जो कार्यक्रम केला, स्त्री शक्ती काय असते हे दादांनी दाखवून दिलं आणि अतिशय अप्रतिम कार्यक्रम मी म्हणजे व्हॉट्सअपद्वारे पाहत होती. तर अशा या स्त्रियांना जो सन्मान देत आहेत दादा, तर मला खरोखर मी आई भवानी तुमच्यासमोर सर्वांसमोर सर्व कार्यकर्त्यांचं आणि भाऊंचं आणि पूर्ण परिसरातील माझे बंधू भगिनी आणि आमचे बहिणी मंडळ यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. आणि आजचा जो कार्यक्रम आयोजित केला मी तो तिथून ऐकत आहे, तर अतिशय अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला आहे दादांनी. गंगा गोदावरी. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.